फक्त दोनच वाक्य, जास्त नाहीये. हे दोन वाक्य जगातल्या सगळ्या व्यक्तीला, सगळ्या सोशल ॲनिमलला लागू आहे. जास्त काही नाही. की ज्या भूभागामध्ये तुम्ही राहता, ज्या ॲटमॉस्फिअरवर राहता, ज्या वातावरणामध्ये तुम्ही राहता, ज्या देशामध्ये राहता, त्या देशामध्ये जे प्रमुख पीक असेल ते पीक आपण कमीत कमी प्रोसेस करून आहार घेणं हे आपलं आहार कॉम्प्रोमाइज करत आहे. आता काय आहे त्यामुळे काय लक्षात येईल तुमच्या? प्रमुख पीक काय आपलं? ते प्रमुख पीक विसरलो आपण आणि सगळे दुसऱ्या देशाचे आपण काय करतोय, आंतरचे आपण आहार घेतोय. आता गहू आपला नाही आहे, हा पंजाबचा आहे. गहू हा उत्तर प्रदेशचा आहे. गहू हा मध्य प्रदेशचा आहे. पण आपण सुद्धा ते खातो. आता तांदूळ आपण रोज वरण भात पोळी झाल्याशिवाय होतच नाही आहे. आता पोळी कुठली आहे, भात कुठला आहे, दक्षिणचा आहे. ह्या दोन्हीमध्ये तिखटपणा आहे. तिखटपणा म्हणजे काय? गव्हाचं पीक केलं तर आपण मोठे मोठे पोस्टर चिटकू शकतो आणि तांदूळामध्ये जर त्याचं केलं तर ते कपडा लावलं तर कडक कपडे होऊन जातात. पण तसं ते आहे तिखटपणा हा ज्वारीमध्ये नाही आहे. ज्वारीमध्ये तुम्हाला तिखटपणा दिसेल का? नाही. ज्वारी आपली प्रमुख पीक आहे. ते सोडलं की आपण सगळं खातो आणि त्यामुळे आपल्याला योग साधना करण्याकरता आपल्याला तास मिळत नाही. म्हणून तुम्ही ज्वारी खा आणि ज्वारीमध्ये तुमची तब्येत चांगली राहील. कोणत्याही प्रकारचं तुम्हाला आजार होणार नाही, डॉक्टरकडे जाणार नाही. डायबिटीज असेल तर नाचणी खाऊ शकता. डायबिटीज असेल तर ज्वारी शक्यतो टाळायची आणि नाचणी खायची. अशा प्रकारचे योग साधना करण्याकरता आमच्याकडे सुद्धा बरेचसे गव्हर्नमेंटचे कोर्सेस आहेत. गव्हर्नमेंटच्या बॉडीवर, गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्र शासनाच्या बॉडीवर मी तज्ञ म्हणून आहे आणि त्या ठिकाणी रोज तो सल्ला माझ्याकडे घेतला जातो. आणि गव्हर्नमेंटच्या जे काही कोर्सेस आहेत त्या कोर्सेसला 10 पुस्तकं माझेच लिखाण केलेले आहेत. आणि याशिवाय टिळक विद्यापीठ पुणे जे आहे त्या ठिकाणी सुद्धा 2 पुस्तकं टेक्स्ट बुक म्हणून माझे आहे, त्याच्या काम चालू आहे. अशा प्रकारचं लिखाण पूर्ण झालेलं आहे. 10 ते 12 पुस्तकाचं. या पुस्तकात काही कोर्सेस गव्हर्नमेंटचे चालू घेतले जातात आणि विद्यार्थ्यांना ट्रेन केलं जातं. त्यामध्येच मुलं ट्रेन झालेले आहेत. असं ज्यांना असं पुढे जायचं आहे, ज्यांना आपल्या घराची फॅमिली चांगली व्हावी आणि आपल्या आजूबाजूचे सोशल लोक आहेत त्यांची प्रगती चांगली राहावी याच्याकरता तुम्ही समाज करा. समाजीकरण करण्याकरता, कारण तुम्ही समाजामध्ये जन्माला आलेला आहे, समाजाने तुम्हाला पोचलेला आहे. ते समाजात होऊन तुम्हाला फेडायचं आहे. त्या फेडण्याकरताच तुम्ही हे सर्व कार्य करा. याच्याकरता प्रशिक्षण घ्या. तुमच्याकडे हँडबिल दिलेले आहेत. त्या हँडबिलनुसार बरेचसे आपले प्रशिक्षण गव्हर्नमेंट घेते. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि हे सर्टिफिकेट तुम्ही घेतल्यानंतर एक DNY कोर्स आणि डाईट अँड न्यूट्रिशन हे कोर्सेस आपल्याकडे चालतात. आणि या ठिकाणी हे कोर्सेसचं सर्टिफिकेट तुम्ही केल्यानंतर 70 देशामध्ये सर्टिफिकेट येतात. अशा प्रकारचा इंटरनॅशनल कोर्स आहे. हा कोर्स करून तुम्ही तुमचा आणखी योग साधना करा. आणि आपले विविध शिबिर होत आहेत कोलार सराकडून आणि संस्थेकडून तुम्ही घेतले जातात आणि त्यामध्ये सर्वांना पुढे आणखी उन्नती करण्याकरता योग्य असं मार्गदर्शन केलं जातं. या दृष्टीनं तुम्ही साधना चालू ठेवा. इथेच बंद करू नका. त्याच्यापुरतं आणि आहारावरही लक्ष द्या आणि तुमची प्रकृती चांगली ठेवण्याकरता ईश्वर तुम्हाला सद्बुद्धी देऊ. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जे प्रतिनिधी आहात त्या दृष्टीने डॉक्टर कोलार त्यांचे विद्यार्थी असल्यामुळे त्यांनी जे आयोजित केलं त्या सर्वांचे मी आभार मानतो. तुम्हाला या ठिकाणी संधी दिली. धन्यवाद.